सुरुवातीला आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी कुडाळ रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, त्यानंतरचा जो मेंटेनन्सची जी प्रोसेस आहे ती रेल्वे प्रशासनाने करायची आहे. आता या ठिकाणी हा जो ड्रेनेजचा प्रश्न आलेला आहे, तर गेले कित्येक दिवस, महिना म्हटलं तरी चालेल, कित्येक महिन्या या ठिकाणी जी रेल्वे प्रशासनाची जी कॅन्टीन आहेत त्यांचं जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे जे आता सुशोभीकरण केलेलं आहे, आपण त्या फोटोमध्ये आता दाखवालच, तर त्या ठिकाणी सगळं ते पाणी येतंय आणि प्रवासी तिथे बसतात. कुडाळ रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचं मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे चारही बाजूचे जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत ते कुडाळ रेल्वे स्टेशनवर येतात. आणि या ठिकाणी जर प्रवाशांना बसण्याच्या जागी किंवा प्रवाशांचा जो वेटिंग रूम असतो किंवा वेटिंग करण्याची, रेल्वेची वेटिंग करण्याची जागा आहे, तर त्या ठिकाणी जर असं हे ड्रेनेजचं पाणी आलं तर प्रवाशांची जी गैरसोय आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रभाग कुडाळ रेल्वे स्थानक ज्या ठिकाणी आहे तो प्रभाग माझ्या येतो, कारण त्या प्रभागाची मी नगरसेविका आहे. तर त्या ठिकाणी दुर्गंधी एवढी पसरलेली आहे की स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांची पण वारंवार तक्रार माझ्याकडे येत आहे. आता तुम्ही बघितलंच असेल की काय परिस्थिती आहे. त्या रेल्वे प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा गेला 1 महिना अजूनही त्यावर काही कार्यवाही झालेली नाही, अशी थातूरमातूर उत्तरं देतात ते. आता पण त्यांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत ती सक्शन व्हॅन येणार आहे आणि ते साफ करून घेणार आहेत म्हणून. पण बघू कितपत येत आहेत, नाहीतर या पुढची कार्यवाही आम्हाला वरपर्यंत आता तक्रार करावी लागेल. हा आमच्याकडे पर्याय नाही. शिवाय जे रेल्वेचं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पण गेले कित्येक दिवस त्यांची ती टाकी काय फुटली आहे आणि ओव्हरफ्लो होऊन तिथे पण तिथल्या प्रवाशांना, ज्या रेल्वे प्रवासी आहेत त्यांना दुर्गंधी पसरलेली आहे. आता मला वाटतं की ते दुसऱ्या नवीन टाकीची व्यवस्था सुरू आहे, तिथे बांधकाम सुरू आहे. पण बघू पुढे काय होतंय ते. पण जर ही तात्काळ यांनी जर कॅन्टीनचं ड्रेनेजचं पाणी आहे त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला वरच्या लेवलला याची तक्रार द्यावी लागेल. रेल्वे प्रशासनाने याकडे ही गंभीर बाब आहे आणि याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावा, एवढंच मी सांगते.